बसा 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 ना. नाही अहो हे कशाला, म्हणजे या फॉर्मॅलिटीची खरंच काही गरज नाही. नाही असं कसं लग्नानंतर पहिल्यांदाच तुम्ही घरी येताय. बहिणीला घेऊन जायच्या हेतूने का होईना पण आलात ना. फॉर्मॅलिटी वगैरे काही नाही हो. आम्हाला खरंच तुमचं कौतुक आहे आणि ती व्यक्त करायची तेवढीच एक संधी. प्लीज बसा ना. सुश जा नाश्ता घेऊन ये. नाही बाबा, मला खरंच खूप घाई आहे. मला थांबता नाही येणार, निघायला लागेल. जावई बापू, तुम्ही आलात, आम्हाला इतकं बरं वाटलं माहितीये. खासकर मला खूप आनंद झाला. समर साहेब काय आहे, तिला असं म्हणायचंय की एवढं होऊन सुद्धा तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवलात त्याबद्दल थँक्स. इट्स ओके. मी येऊ. बर काळजी घ्या तुम्ही. आदिरा, नीट जा आणि मजा करा. येस बाबा. बाबा तुम्ही पण काळजी घ्या. आय एम गोइंग टू मिस यू अँड द सँडविच. या. काय सारखे माझ्याकडे बघत होतो तुम्ही? उठसून मला का बोलता तुम्ही? काही झालं की माझ्यावरच शेकायचं. झोपावंसं वाटतं. आळशी आहेस रे तू नुसता. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. हाय बाळा आलास तू? हो हो. वेळेवर आलास. मल्लिका ते ओवाळीचं ताट घेऊन ये आणि जावयाचं नीट मानपान कर. अहो नाही आजी, इट्स ओके, असू द्या थोडं. काय रे ती? आपण तयारी ओवाळणीची काहीच झाली नाही आई. रोहन एक फोन करायचा ना. नशीब आता आलास, आम्ही खात असताना नाही आलास. नाही ऍक्च्युली त्याने मला कळवलं होतं, माझ्याकडून सांगायचं राहून गेलं. मल्लिका मल्लिका आता आलाय ना तो, आता कर ना तयारी. किती वेळ लागतो त्याला? हो ऐका, ओवाळणीचं ताट तयार करा पटकन. टाइमपास करू नका, पटकन झालं पाहिजे. सांगितलं. काय मग रोहन, राजवाड्यांच्या सुनेला न्यायला मेणा आणलास की नाही? अरे मज्जा करते मी. हो हो हो. आजी नमस्कार करतो. सुखी राहा, सुखी. नमस्कार करतो. आज सुखीरा. माझ्या आधीराच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील इतका तरी पगार कमव बघा. काय रे, कोणती बाईक आहे तुझ्याकडे? अरे नाही, बाईक नाहीये, स्कूटर आहे माझ्याकडे. ओ माय गॉड, स्कूटी. नाही म्हणजे मला ऍक्च्युली खूप भीती वाटते. मी कधीच बसले नाहीये स्कूटी वगैरे. आनंदी जा, तुझी तयारी कर. हो, तू थांब, आलीच. हो. बस. काम कसं चाललंय? ठीक चाललंय ना? हो, ठीक ठीक चाललंय आजी. गॉड दिस बेड. आज मला अशी झोप येणार आहे ना, आय टेल यू. ओ यू आर राईट. माझ्या डॉलला मेमरी फोमची सवय आहे ना, तिथे झोप कशी लागत असेल. येते ना मॉम, लागते ना मला झोप. माझ्या रोजच्या कुशीमध्ये खूप छान झोप लागते मला. प्लीज अदिरा. नवरा कितीही कम्फर्टेबल असला ना तरी कम्फी बेडची तुलना त्याच्याशी होऊ शकत नाही. तू एक काम कर ना, तू हा बेड घेऊन जा तुझ्या घरी, म्हणजे तुला छान झोप लागेल. आणि तुला माहिती आहे ना की झोपेची श्रीमंती अशाच बेडवर अनुभवायला मिळते. अर्पिता ताई, तिथे पैशांची श्रीमंती नसली ना तरी तिथल्या लोकांच्या मनाची श्रीमंती खूप आहे. ट्रस्ट मी मॉम, रो आणि बाबांमुळे मला आपल्या घरातल्यासारखं एकदम कम्फर्टेबल वाटतं. दोघं पण खूप कमाल आहेत.
म्हणजे सगळे आहेतच बट हे दोघं जास्त कम्फर्टेबल. आणि मी मला हवं तेव्हा जसं जमेल तसं काम करत असते. ते सगळं ठीक आहे, पण डॉन तू नक्की तिथे खुश आहेस का ग? हो, म्हणजे काही रिग्रेट वगैरे नाहीये ना? मॉम, खुश आहेस का असं विचारतेस? खुश इज नॉट द राईट वर्ड. तुमचं कधीही सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालंय का? तेव्हा कशी फिलिंग असते ना, तसं वाटतंय मला. यु नो व्हॉट, खूप स्ट्रगल केल्यानंतर एखादी गोष्ट मिळते ना, आणि त्यानंतर जसा आनंद मिळतो, मी आता तशी आहे. हे सगळं मिळाल्यानंतर एक पीसफुल स्टेट ऑफ माइंड असते ना, आता तसं वाटतंय मला. माय डॉल, आम्हाला पण आता खरंच खूप जिंकल्यासारखं वाटतंय. म्हणजे तू खुश ना तर आम्ही खुश. खरंच. ओ माय गॉड, What? हे काय आहे? तुझे हात एवढे रफ ड्राय. माय डॉल, खूप काम करावं लागत असेल ना तिथे तुला. What? मॉम, नो. नाही ग, पण इथे असताना तुझे हात किती सॉफ्ट असायचे. खूप काम करतेस का तिथे? खरं सांग. नाही मॉम. ते काही नाही, आज सगळं करायचं, हेड टू टो, स्पा, एव्हरीथिंग, मॅनिक्युअर, पॅडिक्युअर, इच अँड एव्हरीथिंग. कळलं? आपण असं नेहमी प्रेझेंटेबल राहायला पाहिजे. आता सासरी गेली आहे म्हणून इथला क्लास विसरून चालणार नाही तुला. कळलं?